डीजे जयेश तुम्ही पण या. चला अक्षय असा खेळत राहा. युवा खिलाड़ू या भरपूर ते संघामध्ये. वाहिद भाई चौधरी देखिए बात करेंगे जिनकी तरफ से कैश प्राइज है. अक्षय के लिए देखिए 500 रुपया. अजून कुणाच्याकडे 5000 होता. चले त्याच्यासोबत डीजे चला जयेश. डीजे जयेश प्रॉपर्टी डिजिटल लाइव है. चला एक बना. चलिए अक्षय देखिए मैच के मैन ऑफ द मैच हैं और इसके साथ साथ कैश प्राइज 500 है. वाहिद भाई चौधरी. चलिए अजय दादा पाटिल आइए आपकी तरफ से 5000 कैश प्राइज है अक्षय पाटिल के लिए. चलिए अजय दादा पाटिल से लगे जावा दादा. सागर दादा देखिए यहाँ पर आए हैं निश्चित रूप से. बहुत बढ़िया देखिए टीम है. सेकंड प्राइज देखिए दावेदार से रनर अप टीम बनी. और सेलरपड़ा टीम देखिए आपको भी कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे. आज बेनिफिट फायदा क्या रहा वहाँ उनकी टीम लगातार खेलते गई लहू. और जैसे उन्होंने तीसरा मैच जीते मैंने बताया कि ये टीम आज चैंपियन बन सकती है क्योंकि आगे का जो दो मुकाबला है ना भले दोनों टीम अच्छे हैं लेकिन आज पहली मैच खेलेंगे. और बेनिफिट फायदा रहता है आप सुबह से खेल कर आ रहे हो उस विकेट पर उस मैदान पर है और वो फायदा वहाँ उनकी टीम को मिला. चला आता जायचा लहू फडके सर त्यांच्याकडे. बाकीच्या जे प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे कुणाल पण चांगले फलंदाजी केले. एकाच फाईट वातावरण टाईट आहे. येस कुणालाही कोणी विसरू शकत नाही. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच अक्षय पाटील आणि स्वतः संघ नायक. अगदी फ्रंटला येऊन त्याने केलेलं हे कार्य मेगा फायनल मध्ये. अगदी 5000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यानंतर मुन्ना भाई यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं. वाहिद भाई यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अभिनंदन आहे अक्षय. आणि बक्षीस वितरण सोहळ्याला इथे आपण सुरुवात करणार आहोत परंतु त्याच्या आधी खरं तर एक अनाउन्समेंट आपण जरूर करूया. जर यांचा आपल्याला हातभार लागला नसता तर ही स्पर्धा निश्चित स्वरूपात अधुरी राहिली असती. खरं तर स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जे आहे ते म्हणजे 50,000 रुपयाचं कॅश प्राइज ते आमचे चंद्रगावचे आमचे सन्मान्य एकनाथ शेठ देशेकर यांच्या वतीने आम्हाला मिळालं. त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. खरं तर सामनावीराच्या ज्या ट्रॉफी आपण पाहतो ते सन्मान्य खरं तर कैलासवासी रणजित पाटील यांच्या स्मरणार्थ सन्मान्य सचिन शेठ पाटील यांच्याकडून आपल्याला सुपूर्द केलं. त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि सिरीजसाठी जी आपण ट्रॉफी जी पाहतोय ती आम्हाला कैलासवासी अनिलजी कुंभारकर यांच्या स्मरणार्थ अनिकेतजी कुंभारकर आणि अविनाशजी कुंभारकर यांच्या वतीने मिळालं. त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. आणि स्पोर्ट्स सायकल प्लेअर ऑफ द सिरीजचं जे मानकरी राहणाऱ्या खेळाडूला आपण जो सन्मान करणार आहोत ते आम्हाला सुपूर्द करून दिलंय. खरं तर सरपंच एवन सरपंच एकनाथ शेठ नामदेव पाटील यांच्या वतीने आम्हाला ते लाभले गेले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार. तसेच आलेल्या पाहुण्यांचा जो आपण सन्मान केला सन्मान चिन्ह ज्यांना जे सुपूर्द केले ते आम्हाला जे दिले गेलेत ते सन्माननीय युवा नेतृत्व आमचे सन्माननीय वैभव मोहन शेठ कडू यांच्या वतीने आम्हाला ते दिले गेले. त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. तसेच ओमसाई केबल नेट यांच्या वतीनं संपूर्ण 3 दिवसाकरिता जी नेटची सेवा सुपूर्द करून दिली त्याच्या प्रोप्रायटर सन्माननीय संदेशजी कडू त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. तसेच फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी एक स्पोर्ट्स शूज जे आहेत जे पारितोषिक आहे ते आम्हाला सुपूर्द करून दिलेत. कैलासवासी दशरथ पाडेकर आणि कैलासवासी वामन देशेकर यांच्या स्मरणार्थ अक्षय पाडेकर आणि राजू यांच्या वतीनं आम्हाला लाभले गेले. त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. या सर्व दानशूरदात्यांचं मनस्वी आभार आहे. आणि एक सन्मान आपण घेणार आहोत. प्राप्ती लाईव्हचे आमचे प्रोप्रायटर जितू दादा या. खरं तर घर बसल्या प्रेक्षकांना या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेता आला. प्राप्ती लाईव्ह या वाहिनीवरती अगदी 1,00,000 सबस्क्राईबर होण्यासाठी अगदी 500 सबस्क्राईबर कमी आहेत. लवकरच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या या चॅनलला अजून भरघोस यश द्या. त्यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. जितू दादा गोंधळी क्वालिटी विथ क्लॅरिटी असं एक गमक असणारं प्राप्ती लाईव्ह टेक्निकलचे आमचे प्रोप्रायटर जितू दादा गोंधळी यांचा सन्मान होताना तुम्हाला पाहायला मिळतोय.
चला आता आपण बक्षीस वितरण कार्यक्रमाला इथे सुरुवात करतोय. तर सर्वप्रथम पारितोषिक असेल ते म्हणजे उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक ते वितरण करण्यासाठी आपण विष्णू शेठ कडू यांना आपण विनंती करतो की आपण याचं आपल्या शुभ असते या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्यानं चांगली गोलंदाजी केली आहे त्याला स्पोर्ट्स शूज आणि एक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. सन्मान्य विष्णू शेठ कडू यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब ज्यानं पटकावलाय तो आहे या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिलेला संघ या संघाचा तेजस मुकादम ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. आणि तिन्ही टीम्स आपण समोर यायचं आहे. या 52 संघ आपणही समोर या आणि अक्षयजी पाडेकर आपण मंचावरती यायचं आहे. मोहन शेठ कडू यांच्या शुभ हस्ते खरं तर तेजस मुकादमला इथे सन्मानित केलं जाईल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. आणि विष्णू शेठ कडू यांच्या शुभ हस्ते खरं तर आपण इथे सन्मानित करणार आहोत. सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब जो पटकावला जातोय श्री मलंग स्पोर्ट 52 संघाचा गोलंदाज तेजस मुकादम स्पोर्ट्स शूज आणि ट्रॉफी देऊन इथे मात्र सन्मानित केलं जात आहे. अभिनंदन आहे तेजस तुझा. पुढचं पारितोषिक असेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज त्याला आपण सन्मानित करण्यासाठी पाहुण्यांपैकी इन्व्हाइट करूया DS पाडेकर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्यानं चांगली बॅटिंग केली अगदी 3 दिवस अगदी चांगला जो खेळ त्याच्या माध्यमातून राहिला गेलाय. 63 धावा ज्यानं या स्पर्धेमध्ये फटकावल्या गेलाय आणि या स्पर्धेमध्ये त्या संघ खरं तर तृतीय क्रमांकावरती राहिलाय तो म्हणजे शेलापाडा गावचा गौरव दाबणे ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. थँक्यू सो मच गौरव. अभिनंदन आहे तुझंही. चांगला खेळ राहिला गेलाय परंतु तिसऱ्या क्रमांकावरती आपल्या टीमला मात्र समाधान मानावं लागलं. पुढचं पारितोषिक असेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ते देण्यासाठी आपण आमंत्रित करूया अक्षय पाडेकर. अक्षयजी पाडेकर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. राजू मुंबईकर चला राजू मुंबईकर या आणि ओमकार पाटील. राजू मुंबईकर आणि ओमकार पाटील आणि अनिकेत पाटील या त्रिमूर्तीच्या खरं तर शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये ज्यानं चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय परंतु टीमला लीड करत असताना चांगला परफॉर्मन्स दाखवलाय तो म्हणजे ठरला खेळाडू या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मंगेश एकाडपाडा टीमचा मंगेश याचा आपण पुढचं पारितोषिक असेल या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकावरती राहिलेला संघ त्याला आपण सन्मानित करण्यासाठी पाहुण्यांपैकी इन्व्हाइट करूया विष्णू शेठ कडू यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. तर साहेबांना विनंती आहे की आपण यावं. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती खरं तर राहिलेला संघ अतिशय पहिला दिवस ज्याने गाजवला गेला तो म्हणजे शिवगर्जना शेलारपाडा संघ कॅप्टन आणि पूर्ण संघ यायचा आहे. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक ज्याने पटकावला गेलाय
पहिला दिवस खरं तर ज्या संघाने गाजवला गेलाय आणि अंतिम 3 मध्ये प्रवेश मिळाल्यानंतर तृतीय क्रमांकावरती समाधान मानावं लागलं. तो शिवगर्जना शेलापाडा संघ या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती त्यांना थांबावं लागलं. अभिनंदन आहे आणि त्यांना इथे मात्र सन्मानित केले जाते. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण इथे देणार आहोत. पाहुण्यांना विनंती आहे की आपण तिथेच थांबायचं. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. अभिनंदन शेलापाडा टीम. परंतु हार्डलक आहे अगदी थोड्याशा काही चुकामुळे इथे सामना गमावा लागला आणि 3ऱ्या क्रमांकावरती थांबावं लागलं. सन्मान्य वैभव मोहन शेट कडू जर आपण असाल तर यायचं आहे. आणि या स्पर्धेमध्ये रनर अप राहिलेला संघ त्याला इथे सन्मानित केलं जाईल. तो संघ आहे एकाडपाडा संघ. तर यायचं आहे कॅप्टन पण या. चला मंगेश या आपण. एक प्रतिनिधी तरी यायलाच हवा. पाठीराखे आपले संपूर्ण स्क्वॉड आहे आपला. खरं तर ज्यांच्या मुलं बॅकबॉन जे आपल्या टीमचे आहेत ते सर्व आलेत. त्यांच्या मुलं प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण खेळत असतात. परंतु एक प्रतिनिधी असणं गरजेचं आहे. अगदी धावा कमी राहिल्या शेवटच्या मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये. म्हणून तर या स्पर्धेमध्ये रनर अप राहिलेला संघ तो म्हणजे GCC एकाडपाडा संघ. बोला गणपती बाप्पा. अभिनंदन आहे एकाडपाडा संघ. परंतु द्वितीय क्रमांकावरती समाधान मानावं लागतं मंगेश अँड कंपनी. काही हरकत नाही. पुढच्या वर्षी अजून मेहनत करा आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवा. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलेल्या संघाला आपण सन्मानित करणार आहोत. परंतु त्याच्यापेक्षा आधी प्लेअर ऑफ द सिरीज जी स्पोर्ट्स सायकल आहे ती पटकावली गेली आहे त्याला इथे मात्र सन्मानित केलं जाईल. मंचावरती पाहुणे आमचे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे अक्षय पाडेकर वैभव कडू यांना विनंती आहे की आपण यायचंय. अजून कोणी. आणि या स्पर्धेतील रोशन साई स्पोर्ट चिंद्रण आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक या स्पर्धेतील मालिकावीर ठरलेला खेळाडू ज्यानं सर्वांची मनं जिंकली आणि आजचा दिवस अक्षरशः ज्याने गाजवला तो म्हणजे श्रीमलंग स्पोर्ट संघाचा ॲज अ ओपनर अक्षय पाटील. काय बॅटिंगचा दर्जा ज्याने दाखवला गेला. अक्षय पाटील ठरलाय ग्रामस्थ मंडळ चषक चिंद्रण या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी. स्पोर्ट्स सायकल आणि पारितोषिक देऊन त्याला इथे मात्र सन्मानित केलं जाईल पाहुण्यांच्या शुभ हस्ते. अभिनंदन आहे अक्षय तुझा. भरपूर चांगला खेळ आज दिवसभरामध्ये अक्षय पाटीलचा राहिला गेलाय. शेवटच्या मेगा फायनल मध्ये लावलेले 3 बॉल 3 षटकार मॅच विनिंग परफॉर्मन्स प्रत्येक मॅच मध्ये दाखवला गेलाय. तो ठरला या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी. रोशन साई स्पोर्ट चिंद्रण आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक आणि या चषकाचा चॅम्पियन ठरलेला संघ तो म्हणजे श्री मलंग स्पोर्ट वावंजे संघ. चला आपण यायचंय. चला विलास दादा प्रकाश दादा मुन्ना भाई या पण. आणि जे आपले कोणी जब्बार शेख ग्रामस्थ मंडळ वावंजेचे जे कोणी असतील 40+ मास्टर ऋषिकेश गोंधळी या पण सर्वांना विनंती आहे या. आणि एक प्रतिनिधी आला तरी जमेल. तेजस मुकादम ॲज अ कॅप्टन. सर्वांचं वेलकम आहे. सर्वांना विनंती आहे की आपण यायचं आहे. भरपूर चांगला खेळ राहिला आणि अंतिमचा दिवस ज्या संघाने गाजवला गेला श्री मलंग स्पोर्ट वावंजे संघ ठरलाय ग्रामस्थ मंडळ चषक चिंद्रण गावच्या या स्पर्धेचा चॅम्पियन संघ.
बोला छत्रपती शिवाजी महाराज की. गणपती बाप्पा. अभिनंदन आहे वावंजे संघ, श्री मलंग स्पोर्ट वावंजे संघ. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि चांगला सपोर्ट मुन्ना भाई यांच्याकडनं राहिला. ऋषिकेश गोंधली आमचे विलास दादा असतील, सर्वांचा मनपूर्वक हार्दिक आभार आहे. MIDC किंग विलास दादा पाटील.